सरतिसी नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या प्रति सरकारचा सुरुवातीचा प्रभाव आणि प्रसार पूर्वी दक्षिण सातारा जिल्हा असायचा तरी प्रति सरकारच्या राजधानीचे केंद्र बनले. मग त्या काळचे जे गावचे कुलकर्णी पाटील सावकार गावबंद लोक असायचे ते गोरगरीब जनतेला नाहक त्रास देत होते. पुन्हा आपल्याला त्याचा नवरा नांदवून घेत नव्हता. पुन्हा गरीबावर गावबंदाने जबरदस्ती केली असायची तर पुन्हा शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडप केली असायची. त्या काळी पंचकृषीमध्ये प्रति सरकारचं नाव दुमदुम लागलं. गावोगावी भूमिगतांचे गट निर्माण झाले. बापवाने त्यांच्या सहकार्याने गुन्हेगारांना उघडपणे दंड देण्यास चालू केले. वाडावरून दिंड काढली जायची, पत्री मारली जात होती. पत्री सरकाराशी त्या काळी प्रति सरकारची ओळख होती. गुन्हेगारांचे दोन्ही पाय गोट्याजवळ बांधून त्यांच्या तळव्यावरती काठीने फटके दिले जायचे. गुन्हेगारांमध्ये एक वेगळंच भय बसवलं होतं. त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण त्या काळी फार कमी झालं. तसेच त्या काळी गावागावामध्ये गटबाजी देखील खूप होती. या सर्वांच्या मध्ये देखील बापवाने त्यांच्या सहकार्याने समेट बांधून सर्वांना न भंगण्याचे शब्द संपूर्ण गावासमोर देण्यात आले. त्यानंतर प्रति सरकारभोवती एक सकारात्मक ऊर्जेचा वलय निर्माण झाला आणि सगळीकडे शांतता नांदू लागली. लष्करी प्रशिक्षण केले. मंडळामध्ये तुफान सैनिकांना प्रशिक्षण दिले जायचे. कवायत मारदानी खेळ बंदूक चालवायचं प्रशिक्षणाचं स्वरूप होतं. समाजातील कोणताही तरुण यामध्ये सामील होऊ शकत होता. फक्त परीक्षार्थ्याला एक परीक्षा द्यावी लागायची. तर 4 सक्षम आहे की नाही पाहण्यासाठी त्याच्या हाताने जोरदार काठीचा आघात केला जायचा. जो उकल न करता आघात सर करेल त्यालाच यामध्ये सामील केलं जातं. असे 10,000 तुफान सैनिक प्रशिक्षण देऊन तयार. हे जनता न्यायालय जनतेवरच्या अन्यायाचा रात्रीच्या वेळेस पारावरती न्यायनिवाडा चालवला. प्रति सरकारच्या काळात स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था असायची. ठराविक एका गावामध्ये ही जनता पोट भरत असे. आजूबाजूच्या 8-10 गावचे 5-10 लोक एकत्र जमायचे. गुन्हेगारांची काळी यादी तयार केली जायची, त्याला ब्लॅकलिस्ट म्हटलं जायचं. गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचा पाडा वाचून त्यांना दंड किंवा शिक्षा ठोठावण्यात येते. चळवळ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्यासाठी सातारा बाहेर संघटन करण्याची सर्व जबाबदारी बापून स्वतः घेतली. कोल्हापूरच्या तालमीतील 2000 पैलवानांना स्वातंत्र्याची दीक्षा देऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील करून घेण्यात आले. खानदेश, विदर्भ, मुंबई, बेळगाव जे ठिकाणी कोल्हापूरच्या तालीम संघाप्रमाणे तालीम संघ युवक संघ स्थापन करण्यात आले. मराठवाडा सोडला तरी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती. करोड रुपयांच्या सावकारांच्या हुंड्याजवळ हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. बापवाने त्यांच्या सहकार्याने जेव्हा पाचगणीमध्ये असताना गांधीजींची भेट घेतली होती तेव्हा तुम्ही लढत राहिला, तुम्ही गुलाम बनला नाही असं गांधीजींनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान ब्रिटिशांनी या चळवळीची अक्षरशः हत्ती खाल्ली होती. देश सर्वांना स्वतंत्र होण्यापूर्वी 700 ते 750 खेडोपाडी स्वतंत्र करण्यात आले. बापवाने त्यांच्या सहकार्यांना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न ब्रिटिशांनी केले, पण शेवटपर्यंत बापवाने त्यांचे सहकारी कधीही ब्रिटिशांच्या हाती लागले नाही. बापूंना पकडून देणाऱ्याला इंग्रजांनी 500 रुपयाचा इनाम ठेवलं. त्या काळचे 500 रुपये. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषणादरम्यान प्रति सरकारची चळवळ ही देशभक्तीची आणि क्रांतिकारकांची चळवळ असल्याचं गौरव करतात. सातारा प्रति सरकारची रचना.